मित्रांनो, तुम्ही समोरच बघू शकता आज चांगल्याशा गुलालाचे मानकरी झाले आहेत पिंटू शेठ पाटील यांचा वजीर आणि वजीर सोबत किस्मत. मला वाटतं बोनिवलीच्या मैदानाला पण या गाडीचं नाव होतं, पण तिथे मला वाटतं जोडण्यात झाला, पण आज आलं. कशी गाडी जमली ती सांगा पहिले. गाडी आल्यावर आम्ही नाव दिलं होता. आपल्या किस्मतवाल्यांना रोशन भाऊनं सांगितलं, बाबा भाऊ नाव दे साच, जो होईल तो होईल जोड आणि लवकरच शर्यत करू. कारण की मला ना जरा थोडासा इकडे आयोजनाचं पण आयोजन खूप चांगलं केलं त्यांनी, पण पुढे कुठेतरी गदारोळ आहे. त्याच्यामुळे मी बोललो यांना की आज लवकरच शर्यत करू, भले हार या जीत लवकर शर्यत करून लवकर घरी जाऊ. बरोबर. आता शर्यत जमली कशी ती सांगा ना एकदा. शर्यत नाव दिलं होतं आपण रोशन भाऊनी, किस्मतवाल्यांनी, कशेलेवाल्यांनी, तर त्यांच्यावर रणवीरराव पाटील डिवली कल्याण यांनी नाव फिरवलं. आणि मला वाटतं किस्मत आणि वजीर, मला वाटतं आता ही किती वेळा गाडी पळते आता. ही आज पहिल्यांदाच गाडी पळाली. पहिल्यांदा म्हणजे याच्या अगोदर आपण विरोधात पळालेलो, म्हणजे याच्या अगोदर विरोधामध्ये आणि आता पायऱ्यामध्ये. कसा जुलून कसा आला पायरा? जुलून म्हणजे रोशन भाऊ सारखे फोन करायचे, भाऊ मला एकदा बैल द्या ना. मी बोललो जरूर देईन. मी आता बघा, मी प्रत्येकाला बैल देणार आहे, कारण का बैल आज पळतो म्हणून लोक मागतात. पण ज्यावेळेस आपला बैल बॅकफुटला जातो ना, तेव्हा पण आपल्याला कोणीतरी बैल द्यावा, ही माझी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे. पण आपण सर्वांसाठी आहे, पण आपल्यासाठी पण कोणीतरी राहावं. पण त्यांनी आज आपल्याला दिला आणि त्यांचा बैल पण कुठेतरी बॅकफुटला गेला होता अशी लोक बोलत होती. पण मला माहीत होता की तो बॅकफुटला नाही आहे. तो पण एक चांगला नंदी आणि स्पीड लावणार आज इथे आणि चांगली गाडी पळणार ही मला गॅरंटी होती, आणि म्हणून मी आज शर्यत चांगल्यापैकी शर्यत केली त्यांनी. बरोबर. आता मला वाटतं भरपूर दिवसापूर्वी काही मला वाटतं वजीरसोबत हादसा झाला होता, आजारी होता, 2 महिने विश्रांती केली आणि मला वाटतं उसटण्याला पहिला गुलाल घेतला आणि तिथं अनाउन्समेंट ऐकायला मिळाली आम्हाला की संघर्ष संपला. काय सांगाल हा संघर्ष? संघर्ष संपला हा अनाउन्समेंट आमच्या भवानी करायला सांगितला होता. कारण का संघर्ष त्यांनी एवढा केला ना की 2 महिन्यामध्ये बैल, आम्हाला वाटलं नव्हतं की बैल यावर्षी पळेल, पण त्यांनी, आणि मी खास करून ते पवार डॉक्टरांचा आभार मानतो की त्यांनी जो मला सल्ला दिला ना आणि त्यांनी जे ट्रीटमेंट केली बैलाला, त्यांनी म्हणजे असा केला की एका महिन्यानंच बैल कव्हर झाला. पण आपण 2 महिन्यानंतर त्याला काढला आणि काढल्यानंतर पहिलाच गुलाल त्यांनी एकदम टॉपचा गुलाल करून घेतला. आणि त्याच्यानंतर पुन्हा बोनवलीला पण चांगला गुलाल केला आणि 3 आठे बैल डबल रिटर्न आला. शर्यतच जमली नाही. आणि आज मी मनाशी ठरवून आलो होतो घरी की बैल आज खूप ॲग्रेसिव्ह होता, आणि इथं आल्यानंतर पण मला त्याचं वाटलं. मी बोललो यांना, तुम्ही बिंदास नाव द्या, कोणी पण फिरू दे, नाहीतर मग मी नाव देतो. पण बरं, मी नाव देत नाही, तुम्ही नाव द्या, कोणाला पण फिरू दे, आज गाडी खेळलो. बरोबर. आता गाडी पळताना मी पण स्वतः बघितली, मध्यंतरी बरोबरी गाडी पळवती, मग स्वतःवर आल्यावर मला वाटतं वजीरनी स्वतःवरलाय. काय बोला ना तू बघा, तो पहिल्यापासून ओव्हरटेकचा किंग आहे आणि स्वतः रणवीर आपला राहुलभाई पाटील स्वतः बोललेले आहेत की उंबारलीचा वजीर हा खरोखर म्हणजे ओव्हरटेक किंगच आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं स्वतः राहुल भाईच नाही तर मला वाटतं रणजित सर निंबलकर यांनी तुला सांगितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जर आतून कुठला बैल जास्त पळणारा असेल, जेव्हा ते होते तेव्हा वजीर उंबरलीचा. बघा आज महाराष्ट्रामध्ये एक मोजणी केली जाते आपल्या बैलाची. काय बोला? आणि महाराष्ट्रामध्ये आहेच तो, कारण ओव्हरटेक किंग त्याच्या एवढा कोणीच नाही. कारण ओव्हरटेक तो जेव्हा ओव्हरटेक करतो ना तेव्हा गाडी कोणाला देत नाही, असं आहे त्याचं. आणि रणजित सरांचं तुम्ही म्हणजे आज आठवण काढली, कारण त्यांनी जो बैल आपला पहिल्या घाटावर नेला असेल तर रणजित सरांनी नेला होता सुंदरमध्ये, आणि तिथे एवढी जबरदस्त गाडी पळाली होती ना की सर्व लोक घाटावरची पण बघत होती की कुठला बैल आहे म्हणून, आणि तिथे सुद्धा आपलं नाव झालेलं आहे. बरोबर. आता किती शर्यती झाल्या राहुलभाईंसोबत? मला वाटतं पूर्वीचा काल गेला पैरेमध्ये पळून, त्यानंतर मला बघा राहुलभाई बरोबर माझ्या 2 शर्ती झाल्या. 2 शर्ती राहुलभाईंनी जिंकल्या, म्हणजे आपले वेगवेगळे पायऱ्यामध्ये होते. बरोबर. आणि आता ही 3री शर्यत होती. 3री शर्यत आपल्याला गुलाल भेटला. म्हणजे शेवटी मथुरच्या वरती गुलाल मिळवला तुम्ही. बरोबर. आज मथुरच्या विषयी काय बोलाल? कारण आज मला वाटतं जरी गाडी झाली असेल तरी मला वाटतं प्रेम तोच असणार आहे. काय बोलाल? मथुर तो मथुर आहे हो. मथुरचा नाद कोणीच करू नका, कारण का मथुर सारखा बैल याच्या पुढे होणं नाही आणि होणारही नाही. आणि ते राहुलभाईची कुठेतरी एक काय बोलतात त्याला, ओळख आहे जी महाराष्ट्रामध्ये त्याला पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये करून दिली तर मथुर आहे. त्याचा नाद कोणी करू. बरोबर. आता दावणीला त्यांच्या नवीन खरेदी आलेले एलियन, आज तो पण सोबत पळाला, घरचा साथ म्हणून पळाला, म्हणजे गाडी ती पण छान पळाली गाडी. आणि गाडी सर्व लोक बोलत होती की गाडी भेटणार नाही असं तसं. मी बोललो बघा, ज्याच्या नशिबी गुलाल त्याला गुलाल भेटणार. बरोबर. आणि आज आपल्या वजीरने ते करून दाखवलं. बरोबर. आता मी ड्रायव्हर बघतोय काय, मला वाटतं आज सूरज ड्रायव्हर मथुरच्या गाडीवर होता आणि इकडे पंकज होता. बघा सूरज तुमच्या गाडीवर पण असते, मथुरच्या गाडीवर पण आज त्याची नाव विला तो बसला. नाही बघा, असं काहीच नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या हिशोबाने चालायचा.
ड्रायव्हरांचं काय, त्यांचं काम काय, बैल हाकलायचं काम आहे, बरोबर. ते काही करू शकत नाही. त्यांच्या हिशोबाने ते करतात, त्यांच्यावर राग रोज करायचा प्रश्नच येत नाही. तर आज पंकजने माझी गाडी हाकलली तर पंकज माझ्या विरोधात पण बसलेला आहे. बरोबर आहे. असं नाही की बरोबर आहे. ड्रायव्हरांचं काम करतील, बरोबर ड्रायव्हरांनी म्हणत होतं ड्रायव्हरांचंच काम ड्रायव्हरांनी करावं, बरोबर बाकी काही त्यांनी हेच करू नये. बरोबर. कारण सुरतची मागे माझी जेव्हा बाईट झाली होती ना, तर त्यांनी सांगितलं की दोन्ही गाड्या ज्या वेळेला माझ्या म्हणजे एका याच्यामध्ये असतील ना ओळखीच्या, तर त्यावेळेला मी दोन्ही गाड्यांवर बसणार, पण आज कुठेतरी मथुरवर बसला. नाही, म्हणजे मला तो तुम्हाला बोलला- काहीतरी असं वाईट नाही वाटलं असं? नाही, मला काहीच होणार नाही. मला खाली त्याला बोललो रायफलची गाडी हाकलायची, तो बोलतो दादा मला मथुरची पण गाडी हाकलायची. बरं, बिंदा दाखलतो, त्याच्यात काय ना, आपले काय भावाभावांच्या लढती आहेत आणि भावाभावाचीच लढत होणार. बरोबर आहे. आता जसं मला वाटतं मैदान पुरं थोडा हे आहे, पण फाटी बैलांना पाळण्यासाठी फाटीचं खूप कौतुक केलं गाडा मालकांनी. नाही, पाठी एकदम जबरदस्त पळण्यासाठी नरम पाठी आणि बैलांना त्रास कुठल्याच प्रकारचा होत नाही. पण खाली थोडासा गजारोळ का आहे माहिती, कमिटीची माणसं नाहीत खाली आणि लोक आपली, तुम्हाला सर या बैलगाडा क्षेत्राला खरोखर कलंक लावणारे आपले गाडा मालक आहेत. कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणाचा जोड नाही तो पण येऊन बसलाय, कोणाला ड्रायव्हर नाही तो येऊन बसलाय. असं नाही ना, तुम्हाला ड्रायव्हर तुमचा असेल, तुमची जोड असेल तरच तुम्ही मध्ये या. बरोबर उगाच मध्ये येऊन कोणाला तरी अडथळा आणू नका. बरोबर आहे. पण लोक ऐकत नाही, लोक त्याच पद्धतीने त्यांचं तेच करतात. बरोबर. कारण का कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. आज प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतो ना, टोल वगैरे, जरी या मैदानामध्ये जी नवीन मैदान आहे, तर गाडा मालकांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे की चला आपण त्या पद्धतीने वागूया. गाडा मालक समजूनच घेत नाही. गाडा मालकाला टोल ठेवा, दुनिया करा, गाडा मालक ऐकणार नाहीये. कारण का कुठे पण म्हणजे मी मोठेपणा करायला जातात ना, मी मोठा असं करून करायला जातात. पण समोरच्या माझा म्हणणं एवढंच आहे, कमिटीला आज मी या दहेली कमिटीला उत्तम शेटला एक हे करतो की त्यांनी ना खाली कुठेतरी त्यांची 2 माणसं ठेवूनशा गाड्या म्हणजे जोड सोडायला पाहिजे होते. एकदम जबरदस्त नियोजन आहे आणि तिथे थोडासा नियोजन त्यांचा खराब झालाय. ते जर तेवढं केलं असं नियोजन एकदम जबरदस्त झालं असतं. बरोबर. चला आता जसं तुम्ही सांगितलं 2 महिने संघर्ष, नक्की काय झाला होता, कारण लोकांना कळू द्या. बैलाला आपल्या लिव्हरचा प्रॉब्लेम झाला होता, किडनी आणि लिव्हर डॅमेज झाला होता. काय माहीत नाही कशामुळे झाला होता. अचानक बैल आपला खिडकालीच्या अड्ड्यामध्ये पळताना डायरेक्ट बॅकला आला. एक शर्यत झाली होती त्याच्यामध्ये, तिथून बैल बिमारी म्हणजे बैल असा झाला की 10-12 दिवस बैलांनी पाणी सुद्धा पिलं नव्हता की अन्न काही खाल्लंच नव्हता. पण अक्षरशः आमचा जीव एकदम मेटाकुटीला आला, बैलाला झालं आहे काय. तर मग मी एक आपले संजय पल्लेगावचे संजय दादा, त्याने सांगितले की तू शेलारला घेऊन जा दवाखान्यात. तर तिथं दवाखान्यात घेऊन गेलो आणि तिथं मग एक्सरे वगैरे काढला मी. एक्सरेमध्ये काय नाही आलं, पण त्यांनी ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्टमध्ये जे किडनी आणि लिव्हरचा डॅमेज झाला. मग त्यानं ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर बैल 2 महिन्यानंतर कव्हर झाला. बरोबर. म्हणजे कुठेतरी आला, म्हणजे पुन्हा तोच नाव दाखवण्यासाठी सज्ज झाला येतो आता. तर लोक कुठेतरी त्याला कमी लेखत होती ना, मग तो लोकांसाठी तर लोकांना जे टोमणे मारणार होते त्यांना त्यांनी करून दाखवलं. बरोबर. चला, चांगली गाडी झाली. मथुरला पण तितक्या शुभेच्छा देऊया आणि वजीरला पण, कारण दोन्ही बैला सोबत पळाली पण आहेत, याच्या पुढे पण पळतील आणि विरोधामध्ये गाड्या पण होतील. चला, धन्यवाद. चला, धन्यवाद.